नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत प्रसादाचा शिरा। त्यासाठी लागणारे साहित्य आहे रवा, साजूक तूप, साखर, बदामाचे काप, वेलची पूड, दूध आणि केळी। आपण आता कढई तापत ठेवलेली आहे। त्या कढईमध्ये आपण 1 वाटी तूप घालून घेऊया। तसंच इकडे आपण दूध पण तापायला ठेवलेलं आहे। दूध पण गरम करून घ्यायचं। आता तूप विरघळलेलं आहे, त्याच्यामध्ये हा रवा छान आपण गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता रवा आपला गुलाबी परतून झालेला आहे, रव्याचा छान घमघमाट सुटलेला आहे। त्याच्यामध्ये आपण ही कापून घेतलेली केळी घालणार आहोत आणि ती केळी पण आपल्याला छान परतून घ्यायची आहे। बघा रवा छान भाजून झालाय, त्याच्यामध्ये केळी पण आपण स्मॅश करून घेतलेले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून हे दूध घालून घेणार आहोत। बघा तुम्ही छान शिजलेला आहे आपला रवा। आता त्याच्यामध्ये आपण 1 वाटी साखर घालून घेणार आहोत। साखर चांगली एकजीव करून घ्यायची। त्याच्यामध्येच आपण वेलदोडा पूड घालून घेणार आहोत। आता हे छान मिक्स केलेलं आहे मिश्रण आपण। आता याच्यावरती आपण झाकण ठेवून याला 2 मिनिटं वाफ देऊयात। 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। मस्त घमघमाट सुटलेला आहे शिऱ्याचा। त्याच्यामध्ये आपण केळी पण कुस्करून घातलेली आहेत। आपण केळी वरून घालत नाही, तर कुस्करून याच्यामध्येच घालतो। तुपामध्ये छान परतून घेतल्यामुळे त्या केळ्याचा पण एक छान टेस्ट लागते याच्यामध्ये, ह्या शिऱ्यामध्ये। अशा प्रकारे आपला शिरा तयार आहे। बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे। नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसा झालाय ते, आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।